हसण्या करताय, नाचण्या करताय, रडण्या करता नाही. तू तुझ्या अकलेचं तार कुठे वळवू नको. हसत नाही काही काही माणसं हसलं एवढे हसून कान घेऊ नको. 40 समाज तुझ्या कायम विरोधात आहे. काय झाला 100 पैकी घरातले देत नाही. तू बाहेरची जी अपेक्षा करतो येणे. जीवन जगायचं ईदवर पोट आहे. काय मरमर करायची जबाबदारी शुद्ध मार्ग करा. जगन्य परमात्मा तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. तुमच्या पोराबाळांचं सुद्धा भलं करेल इतका विश्वास देवावरती. प्रफुल्लित होऊन नाचूया, गाऊया. या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला विश्वास आहे. घनसावंगीकर मी सामान्य कुटुंबातला पोरगा आहे. हे पिंगळा नावाचं प्रकरण म्हणता म्हणता 7 समुद्राच्या पलीकडे दुबईतून फिरून आलो. ही वारकरी संप्रदायाची ताकद माझ्या महाराष्ट्रानं संत परंपरेची. पुढच्या वर्षात अमेरिकेला जातोय. आता हौस नाही राहिली अशी यानं बोलावं त्यानं बोलावं. अरे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे. गावागावात घराघरात असं बच्च नाही महाराष्ट्रातला आता की याला पिंगळा नावाचं प्रकरण माहिती नाही. आणि ते जर विशाल महाराज खोलीच्या होत असेल मुक्ताबाईचा प्रसाद आहे. दुसरं काय मागतं देवाला. एकदा तुम्हाला मुक्ताबाईनी तळ हातावर घेतलं की जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला आणि मला पराभू शकत नाही, संपवू शकत नाही. लक्षात ठेवा. फक्त आपल्या कलेवर, आपल्या साधनेवर आणि आपल्या अधिष्ठानावर आपला प्रचंड विश्वास असला पाहिजे. त्या विश्वासाच्या आधारावर आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सगळ्यांचं व्हावं. कृपा व्हावी. सोरी जीवन जगा. गावात एकोपा नांदवा. सगळ्या माणसं पण एकोप्यानं समर्थ करता याचा मला सगळ्या धर्माची रस्त्यावर दिसली, सगळ्या पक्षाची दिसली. तिथं अनेक असू द्या, तिथं एकच पक्ष आहे याचा आणि देवाची सेवा करा. या पक्षांचा काय नाद करता. हे आज उद्या नाही पक्ष काय करता. त्यांना कोणाकडे करण्या इतपत वैरत्व, भेदबुद्धी, द्वेष मनसान करू नये. प्रेमानं राहा. गोकुळासारखं वातावरण या सप्ताहात झालं. हजारो माणसं पुढे बसले मांडीला मांडीला. हजारो महिला बसलेल्या मांडीला मांडीला प्रसाद घेता. मांडीला मांडी लावून कीर्तन ऐकता. आज माझ्या नृसिंह जयंतीच्या देवाचा विजय आहे. या परिसराचा, या मंदिराचा, या संस्थांचा खूप मोठा विजय. अशीच उत्तरोत्तर प्रगती मंदिराची हो. संस्थान ट्रस्टला, गावकऱ्यांना धन्यवाद देतो. 2.5 एकर जागा तुम्ही सप्ताह करता घेतली, दिली, त्यांनाही धन्यवाद. आणि ज्यांनी खरोखर उदार अंतःकरणाने या जागेकरता, या क्षेत्राकरता मदत केली त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो. आणि संकल्पित वेळी झालेली सेवा विश्वमौली ज्ञानोबांच्या चरणी अर्पण करतो. तुम्ही इतक्या प्रेमाने उभे आहात तिथं तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे. मी तुमच्या भावासारखा आहे. तुम्ही सगळ्यांनी तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे. एकादशीचं व्रत केलं पाहिजे. मुस्लिम समाजाचं 5 वर्षाचं पोरग मशिदीत जाता नमाज पठण करायला तुम्ही हरिपाठ घेतला पाहिजे. तुमच्या घरात तुमचं जीवन सुखाचं असेल. ज्ञानोबाकडे पाठ फिरवाल. 20 संत असेल तुम्हाला बळ द्यायला एकच संत आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. ज्ञानोबांकडे प्रेम करा. चला त्यांच्या दिशेने हरिपाठ घेऊया. मी काही तुमच्या टाळ्या घेण्याकरता तुम्हाला बरं वाटण्याकरता बोलत नाही. एकदा त्याची परीक्षा घेऊन बघा. ज्ञानोबांच्या शब्दात काय ताकद आहे, या माडीत काय ताकद आहे, घेऊन तर बघा. अनुभूती तर घेऊन बघा. चांगल्या चांगल्यांचं सुधारलं हो. आपलं ते इतकं बिघडलेलं सुद्धा नाहीये. त्यामुळे माझी विनंती तुम्हाला, जिभेचे चोचले, दाताची चोचले बंद करा. आता पोरांच्या भविष्याचा विचार करा. तुमचं पोरग ज्या दिवशी लागेल, तुमचं पोरग ज्या दिवशी बिघडेल त्या दिवशी तुम्हाला किंमत कळेल माडीची काय. तुम्हाला त्या पवित्र जीवनाची किंमत कळेल की अरे हे हाताच्या बाहेर गेलं, आपण चांगलं वागलो असतो हे घडलं नसतं. याचा विचार करा. एवढीच विनंती आपल्या सगळ्यांच्या चरणी करतो. सेवेला विराम देतो. आदरणीय शंकर महाराज, आदरणीय युवराज महाराज, आदरणीय शिंदे, उपस्थित सगळी मान्यवर टाळकरी मंडळी, आपल्या सगळ्यांना वंदन करतो. ज्यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली अशा आदरणीय पांडुरंग महाराज काळे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. माऊलीचं भजन झाल्याशिवाय, जय विठ्ठल झाल्याशिवाय, सूचना झाल्याशिवाय कृपा करून 5 मिनिटं कोणी जागा सोडू नये. शिस्तीचं बेशिस्तपणाचं प्रदर्शन करू नका. मोठ्याचं दिवाळं मोठं असते, काही वेळ झालेला नाही. फक्त तुमचे 15 मिनिट मी जास्त घेतली, काही जास्त न घेता. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. बोला धन्यवाद.